अमृतसरी पिंडी छोले करण्यासाठी 2 वाटी छोले पाण्यात टाकलेत। त्यामध्ये सोडा टाकून ते रात्रभर भिजत ठेवायचे। सोडा टाकल्यामुळे छोले मऊ शिजतात। ही 2 चमचे चहा पावडर गरम पाण्यात भिजत ठेवले, यामुळे छोलेला डार्क कलर येतो। छोलेच्या ग्रेव्हीसाठी कांदा, आलं, लसूण, काजू, कोथिंबीरचे देठ घेतलेत, खडा मसाला घेतलाय। हे सर्व मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं। या ग्रेव्हीचा रंग, चव आणि सुगंध अतिशय उत्तम आहे। ग्रेव्ही तयार आहे, सुगंध पण खूप छान येतोय। झटपट पिंडी छोले होण्यासाठी इथे मी कुकरचा वापर केला आहे। मध्यम आचेवर कुकर गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल, 2 चमचे तूप घातले। तेल तूप गरम झाल्यावर त्यामध्ये हे वाटप घालून छानपैकी परतून घेतले। मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून ते विसळून घ्या, मसाला पण करपणार नाही। एक टॅमॅटो घेऊन त्याची प्युरी केली, ती प्युरी पण ह्यामध्ये घालते। वाटपाच्या ग्रेव्हीमध्ये ही प्युरी व्यवस्थित मिक्स करून घेते। ग्रेव्हीला आता छानपैकी ऑइल पण सुटत आलंय। इतर मसाले घालते। आता त्यामध्ये जिरं, काश्मीरी मिरची पावडर, लाल तिखट, हळद, हिंग घालते आणि व्यवस्थित परतून घेतले। हे बघा छानपैकी कलर पण आले आहे। आता धना पावडर आणि आमचूर पावडर घालते। मसाले छान परतून झालेत, ऑइल पण सुटले। त्यामध्ये हे छोले घालून व्यवस्थित परतून घेते। छोलेला कलर येण्यासाठी चहा पावडर गरम पाण्यात भिजत ठेवली होती, ती यामध्ये गाळून घालते। छोलेला सर्व मसाला लागलाय, छान परतून झालंय। आता शेवटी छोले मसाला घालते। कसुरी मेथी अशी हातावर चुरून घालायची। 1 चमचा मीठ घालते। छानपैकी परतून झालंय। छोले शिजण्यासाठी पाणी घालते। भरपूर सारी कोथिंबीर आणि कुकरला झाकण लावून मोठ्या आचेवर 4 शिट्या करून छोले शिजवून घ्या। कुकर थंड झाले, आता उघडून बघते। वाव, मस्त एकदम झकास झालेली आहे। अगदी परफेक्ट छोले तयार आहेत। त्यावर तडका देण्यासाठी तडका स्पूनमध्ये मी 2 चमचे तूप गरम केले, त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, आल्याचे काप आणि कोथिंबीर घालून हा गरमागरम तडका तयार छोलेवर घालते। मस्तपैकी असं मिक्स करते, त्यावर कोथिंबीर घालते आणि छानपैकी असं सर्व करते। अमृतसरी पिंडी छोले तयार आहेत। नक्की रेसिपी करून बघा। आणि हो, पिंडी छोले बरोबर भटुरे आलेच, तर नेक्स्ट व्हिडिओ आपला भटुरे कसे करायचं याचा आहे, आणि नक्की बघा। धन्यवाद।